पाहिजे. नुसती उपदेश देण्याची घाई करून काय उपयोग आहे. उपदेश असो की दीक्षा असो, उपदेश देण्याची पण घाई करता कामा नये आणि दीक्षा देण्याची पण घाई करता कामा नये. परंतु आजकाल ही घाई झालेली आपल्याला दिसते. कारण त्याला ते परमेश्वर कोण आहे हे तर समजलं पाहिजे. या बाबतीत सातारकर आश्रमाची जी पाठशाळा आहे मुंबईला, गीता पाठशाळा, त्या बाबतीत यांचं काम खूप चांगलं आहे. पाठशाळेमध्ये आलेल्या नवीन व्यक्तीला बरेच दिवस अगदी निरूपण करून पक्का करतात आणि पक्का झाल्यानंतर मग त्याला उपदेश दिला जातो. किंवा आश्रमामध्ये आलेल्या सुद्धा व्यक्तीला 3 वर्ष ते दीक्षा देत नाही, 3 वर्ष त्याला तसंच ठेवतात आणि मग 3 वर्षांनंतर त्याची पात्रता, मनाची तयारी खरंच झाली आहे का संन्यास घेण्याची, संन्यास धर्म त्याला पेलेल का, नियम आचरले जातील का, या सगळ्या गोष्टी तपासून घेऊन मग त्याला 3 वर्षानंतर त्याच्याकडून प्रवेशपत्र भरून घेतात आणि मग त्याला दीक्षा देतात. वास्तविक अशी पद्धती सर्व आश्रमांमध्ये पाहिजे, पण ती नाही हे आपलं दुर्दैवच म्हणायचं. तर सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, जैसे भट्टवास जसे कर्मराष्ट्रातून इकडे त्यांना घडवून मडवून सांगणे तयार केलं. आणि हे अधिकार जो आहे तो एका भेटीत घडत नाही, लक्षात ठेवा. भट्टवास 7व्या भेटीला अनुसरलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांचा अधिकार तयार झालेला आहे. आणि म्हणून जसं भट्टवासांना स्वामींनी कर्मराटीतून काढून दैवराटीमध्ये आणलेलं आहे, त्याप्रमाणे परमेश्वर काय करतात, त्या जीवाला कर्मराटीतून काढून दैवराटीमध्ये आणतात. हा